ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवभव. एक मुलगा होता. एका सक्सेसफुल माणसाला भेटायला गेला होता. माहितीये का, त्याच्या सक्सेस मागे काय गुपित आहे हे जाणून घेण्यासाठी. आणि हे जाणून घेण्यासाठी तो त्या माणसाला नदीच्या किनाऱ्यावर भेटायला गेला होता. जेव्हा तो नदी किनारी पोहोचला तेव्हा त्याने त्या माणसाला विचारलं, सर, मला ना तुमच्या सक्सेस मागे काय सिक्रेट आहे, काय गुपित आहे हे मला ना जाणून घ्यायचंय, तुम्ही सांगू शकता का मला? तेव्हा त्या माणसाने त्या मुलाकडे पाहिलं आणि त्याला घेऊन तो नदीच्या पाण्यात चालायला लागला. जेव्हा नदीचं पाणी कमरेपर्यंत आलं ना तेव्हा त्या माणसाने त्या मुलाचं डोकं पकडलं आणि पाण्यात बुडवलं. त्या मुलाला कळलंच नाही काय होतंय. नंतर त्याने खूप प्रयत्न केला आणि जोरात जोर लावून त्याने आपलं डोकं पाण्यातून बाहेर काढलं. थोडा शुद्धीवर आला आणि त्याने त्या सरांकडे पाहिलं. त्या सरांकडे पाहिल्यावर त्याने विचारलं, सर, मी तर तुम्हाला याचं गुपित विचारलेलं, तुम्ही हे काय केलं माझ्याबरोबर? तेव्हा ते सर म्हणाले, हेच तर मी तुला सांगत होतो, गुपित. मला कन्फ्यूज झाला, हे काय? तेव्हा सरांनी सांगितलं, बघ, जेव्हा मी तुझं डोकं पाण्याच्या आत टाकलं होतं तेव्हा तुला काय हवं होतं? तो मुलगा म्हणाला, मला खूप गुदमरायला झालं होतं, मला माझं डोकं बाहेर काढायचं होतं, श्वास घ्यायचा होता मोकळा. मग त्या सरांनी विचारलं, डोकं बाहेर काढण्यासाठी तू काय केलंस? तेव्हा तो मुलगा म्हणाला, ऍक्च्युली मला जमत नव्हतं ते, पण मी नंतर खूप जोर लावला तेव्हा कुठे मी माझं डोकं पाण्यातून बाहेर काढलं आणि मग श्वास घेऊ शकलो. तेव्हा ते सर म्हणाले, हे बघ, सर्वात पहिलं म्हणजे तुला काय करायचं आहे, तुझी इच्छा काय आहे हे तुला क्लिअर पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ते मिळवण्यासाठी तुला अगदी अतोनात प्रयत्न केले पाहिजेत, कष्ट केले पाहिजेत. म्हणजे या दोन्ही गोष्टी तुझ्याच हातात आहेत ना, म्हणजे सक्सेस तुमच्याच हातात आहे.